नमस्कार. मी आज अशा एका व्यक्तीकडे आलेलो आहे की जे शिवराय यांच्याविषयी खूप काही जाणून आहेत. त्याचा गाढा अभ्यास आहे आणि धगधगती मुंबईच्या माझ्या प्रेक्षकांसाठी, वाचकांसाठी आणि सर्वांसाठी एक शिवरायांची भक्त जे आहेत, शिवरायांच्यावरती प्रेम करणारे असंख्य भक्त आहेत, त्यांना मी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपरिचित शिवराय कसे होते त्यांच्याबद्दल आज मी शिवतुतारी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय व्याख्याते प्राध्यापक रवींद्र पाटील सर यांच्याकडे आलेलं आहे आणि त्यांच्याकडून आज जाणून घेणार होतं आपण अपरिचित शिवराय. आणि ते जाणून घेताना आजपर्यंत त्यांनी 115 व्याख्यानं ह्या महाराष्ट्रामध्ये दिली, परंतु फक्त ओनली ₹1 मानधन घेऊन, ते पण घ्यायचं न त्यांची इच्छा नाही, पण काहीतरी आपण देत असतो तर काही तर त्याच्या रूपात आपल्याला आलं तर ते समाधान मिळतं. म्हणून फक्त ₹1 मानधन घेऊन व्याख्यान देणारे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तिमत्व, माझ्या दृष्टिकोनातून मी पाहिलेली व्यक्तिमत्व आहेत प्राध्यापक रवींद्र पाटील सर. आज आपण नमस्कार सर. नमस्कार. मी भीमराव दळत, धगधगती मुंबईचा संपादक. आज आपल्याकडं आम्ही आलो आहोत की आम्हाला छत्रपती शिवरायांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. सध्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती राजकारण सुरू आहे किंवा जे आम्ही पुस्तकात वाचलेले छत्रपती शिवराय आहेत आणि काही अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केलेले छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आणि आपण ज्या पद्धतीने लोकांच्या समोर अपरिचित शिवराय, जे ज्यांना शिवरायच कळले नाहीत, त्याबद्दल ज्या पद्धतीने आपण व्याख्यान देत आहे त्याबद्दल आम्हाला अपरिचित शिवरायांचा गांभीर्य किंवा त्यांचा पैलू आम्हाला जाणून घ्यायचा, तो आपण आमच्या प्रेक्षकांना सांगा. अगदी खूप आनंद झालाय, कारण धगधगती मुंबई आणि महाराजांचे धगधगते विचार हे अखंड हिंदुस्थानासाठी फार महत्वाचे आहे. हा विषय, हा आशय इतका सुंदर आहे, गहन आहे. जितका आपण महाराजांचा विचार करू आणि त्याचं आचरण करू, मला वाटतं फार एक महत्वाचा विषय होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अपरिचित शिवराय ह्या गोष्टी सांगत असताना माझा जास्त करून भर जो असतो तो तरुणांवरती असतो. आता तरुण, मला वरून दिसणारा तरुण नको आहे, आतून असणारा जे काही तरुण आहे तो तरुण मला अपेक्षित आहे. कारण छत्रपती म्हटलं ना तर डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही होऊ शकत, डोक्यात घेऊन वाचण्याचा, जीवन वाचण्याचा विषय होऊ शकतोय. कारण महाराजांना डोक्यावर घेऊन नाचणं वेगळं आणि डोक्यात घेऊन आपलं आयुष्य, आपलं जीवन वाचून समृद्ध करणं वेगळं असतं. म्हणून शिवाजी या शब्दाचा, हा जो काही अमृत शब्द आहे शिवाजी, 3 शब्द म्हटलं की अंगावर काय मजा येते, धम्माल येते. कारण जिजाऊंचं लेकरू आहे, जिजाऊंचे संस्कार आहेत त्यांच्यावरती, राजे शहाजी यांचा वरदहस्त लाभलेलं व्यक्तिमत्व, असं माणूस आहे, फार वेगळं आहे. म्हणून शिवाजी हा जो काही अमृत शब्द आहे, शी म्हणजे शिका, वा म्हणजे वाचा आणि जी म्हणजे जिंका, हा खरा शिवाजी शब्दाचा अर्थ आहे. आपले राजे धुळप सर त्या काळामध्ये इतके प्रगत विचारांचे होते, किती प्रगत विचारांचे होते. सतीची चाल बंद केली. पूर्वीच्या काळी फक्त शेतीवरच टॅक्स होता. महाराजांच्या काळी त्यांनी टॅक्स म्हणजे राज्य चालवण्यासाठी जे काही उत्पन्न आहे, उत्पन्नाचे सोर्सेस वाढवले. म्हणून त्यांनी महत्वाचं काम केलं. वतनदारी पद्धत बंद केली आणि वेतन सुरू केलं. वतनदारी बंद केली आणि त्या ठिकाणी जे काही लोक होते, कामगार होते, सैनिक होते, त्यांना वेतन द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे महाराज सांगणं आणि महाराज त्या ठिकाणी पुराव्यानिशी मांडणं, यासाठी मला वाटतं की महाराजांचं खेड शिवापूरचं जे काही धरण आहे आपल्या राजांचं, हा खेड शिवापूरचा धरणाचा जो प्रोजेक्ट आहे तो पुढे आपल्याला जर जोडायचाच असेल तर शाहू महाराजांशी जोडा. शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधलं. पुन्हा अलीकडे यायचंच असेल तर तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुलेंपर्यंत यावं लागेल. पुण्याचं खडकवासला धरण आहे. त्याच्यानंतर पुढे सरकत असताना तुम्हाला महाराजा गायकवाड आहे, त्यांनी बडोद्यामध्ये याच कामावरती मोठं काम केलेलं आहे. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणजे अपरिचित शिवराय सांगत असताना आपल्याला महाराजांपासून शाहू महाराजांपासून फुलेंपासून तुम्हाला बाबासाहेब इथपासून तर सावरकर, टिळक इथपर्यंत, किंवा अलीकडे अटल बिहारी वाजपेयी किंवा सुभाष बाबू यांच्याही जीवनावरती महाराजांचा किती प्रभाव झालाय हे पुराव्यानिशी सांगणं, मांडणं, दाखवणं, हाच माझा अपरिचित शिवराय मधला महत्वाचा मुद्दा असतो. आपण तरी पण म्हणजे शिवराय, अपरिचित शिवराय म्हणजे तुम्ही व्याख्यान देता, त्या व्याख्यानातून काय तरुण पिढीला काय संदेश देता? तरुण पिढीला संदेश द्यायचा महत्वाचा म्हणजे, आता उदाहरण द्यायचं झालं तर सुभाष बाबूंनी स्वतःची इंग्रजांच्या नजरबंदीतनं सुटका करून घेतली. ती सुटका जी काही कलकत्त्यावरनं सुभाष बाबूंनी केली आणि सुभाष बाबूंनी त्यावेळेला जे काही संदर्भ ग्रंथ वाचला ते रेकॉर्डवरती नोंद आहे.
जदुनाथ सरकार यांचं जे काही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर जीवनावरचं पुस्तक आहे, ते बेंगॉली रायटर आहेत, ते पुस्तक त्यांनी वाचायला मागितलं सुभाषबाबूंनी. आणि पुस्तक वाचता 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 ते आग्र्याहून सुटका ह्या प्रकरणापर्यंत आले सुभाषबाबू. आणि जेव्हा आग्र्याहून सुटका वाचलं आणि त्यांना कळालं सुभाषबाबूंना की महाराज पेटाऱ्यातनं पुढे गेले, पेटारे येत होते, पेटारे जात होते, यातनं सुभाषबाबूंना क्लिक झालं, नोंद याची त्यांना आठवलं. आणि मग त्यांना हसू आलं. त्यांनी तो ग्रंथ बाजूला ठेवला. इंग्रजांना विनंती केली सुभाषबाबूंनी की माझा जो पुतण्या आहे शिशिर बोस, तो मला संध्याकाळी गप्पा टप्पा करायला रोज पाठव. आणि मग शिशिर बोस यायला लागले, जायला लागले. आणि ज्या पद्धतीने महाराज पेटाऱ्यातनं, त्याच पद्धतीने शिशिर बोस हा त्या कारमधनं रोज भेटायला जायचा. सुरुवातीला पेटारे चेक होत होते, तशी सुरुवातीला कार चेक झाली. आणि असे 8-10 दिवसानंतर ते सवयीचं झालं इंग्रजांच्या सैनिकांना. पुढे पुढे तर मग त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी दुर्लक्ष करत गेले, कार चेक केलीच नाही. आणि एक दिवस ज्या पद्धतीने महाराज आग्र्याहून निघाले, त्या पद्धतीने सुभाषबाबू कुठून निघाले, कलकत्त्यावरून निघाले. आणि कुठपर्यंत जाऊन पोहोचले, जर्मनीपर्यंत जाऊन पोहोचले. आणि माझ्या राजानं जी काही खिल्लत उडवली होती, खिल्लत औरंगजेबाची, त्या पद्धतीने महाराजांनी ज्या पद्धतीने आग्र्यामध्ये जो काही आपला रग दाखवला, रंगेल स्वभाव दाखवला औरंगजेबाला, खलनायकाला, त्या पद्धतीने सुभाषबाबूंनी देखील हिटलरच्या घरात गेले आणि सांगितलं, तू तुझ्या पुस्तकात जे लिहिलंय ना, भारतीय माणसं नामर्द आहेत, ते खोटं आहे. कारण भारतीय माणसं नामर्द राहिले असते तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतला एक मावळा मर्द आहे, तो तुझ्या घरात, तुझ्या दारात आलाय. तू तुझ्या पुस्तकात आमच्याबद्दल असं का लिहिलं की आम्ही नामर्द आहोत? हा खरा अपरिचित इतिहास आहे. अपरिचित म्हणजे काय, तर हा असे अनेक संदर्भ तुम्हाला मी दाखवू शकतो. सर, याला जर मला एक प्रश्न तुम्हाला विचारतो, सध्या काही वादग्रस्त विधानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या नंतर सर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आम्हीच देऊन आले किंवा काय आले, आताचा अलीकडचा ज्याला अकलेचा भाग नसलेला माणूस म्हणू शकतो आम्ही, किंवा राहुल सोलापूर सारखा अभिनेता अकलेचे ताडे तोडतो आणि सांगतो छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून ज्यावेळी सुटले त्यावेळी ते आम्हीच देऊन आले, हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे आमच्या त्याच्याबद्दल तुमचा चांगला अभ्यास आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटल्यानंतर त्यांनी आल्यानंतर त्यांनी धोरणं कशा पद्धतीची बदलली किंवा त्यांची पुढची व्यूहरचना त्यांनी कशी मांडली, ती जर आपल्याकडे जाणून घ्यायला हवी. पहिल्यांदाच त्या राहुल सोलापूरकर त्या विचारांना श्रद्धांजली. इतका मराठी माणूस खालच्या पातळीला येणं जाणं. आणि पुन्हा मला या ठिकाणी धोडप साहेब एकच आठवतं की ज्याने ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा यांना सोडलं नाही, हीच माणसं आहेत ती काळाच्या ओघामध्ये. लक्षात ठेवा, ह्या लोकांना छळणार आहे ज्यांनी संत ज्ञानोबांना सोडलं नाहीये, तुकोबाला सोडलं नाहीये, माझ्या शिवबाला त्यांच्या आयुष्यामध्ये हयातीमध्ये त्रास दिला, तोच त्रास आज पण देण्यामध्ये यांना काय मिळतं मला ते काही कळतच नाहीये. म्हणून महाराज रिश्वत देऊन फार खोटं आहे, फार चुकीचं आहे. महाराज त्या ठिकाणी एकटे लढलेत, एकटे भिडलेत आणि त्या ठिकाणी त्या औरंगजेबाच्या छातड्यावर स्वतः एकटे आलेले आहेत. आणि येत असताना त्यांनी पूर्ण राजकारण केलंय. अर्थात ह्या राहुल सोलापूरकरचा त्याला महत्व द्यायचं नाही, त्या माणसाचं नाव घेऊन. आपल्याला महाराज सांगत असताना मला या ठिकाणी खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा की महाराज आग्र्यावरनं महाराष्ट्रात राजगडावरती आले. राजगडावरती आल्यानंतर महाराजांचं जे काही राजकारण आहे ना, इतकं सुंदर आहे, इतकं छान राजकारण आहे. महाराज आग्र्यावरनं आल्यानंतर त्यांनी औरंगजेबाला पत्र लिहिलंय, माफ कर ना यार, न तुला सांगताच घरी निघून आलोय. मला मनामध्ये इच्छा होती तुला भेटायचं आहे, पण भेटता नाही आलं कारण खूप धावपळ होती. आता हे पत्र आणि त्याच्यानंतर ही जे काही महाराजांची काय म्हणूया त्याला कामाची पद्धत आहे की समोरचा जो शत्रू अतिशय अग्रेसिव्ह झालाय, जो 100% रागात होता ना औरंगजेब, तो 90 पर्यंत आला. त्याच्यानंतर महाराजांनी दुसरं पाऊल काय विचारलं, पत्र लिहिलं. एक दुसरं, औरंगजेबचा मुलगा संभाजीनगरला मुअज्जम, हा औरंगजेबचा शहजादा मुअज्जम तिथं काम करतोय, त्याच्याकडे इकडची प्रांताची जबाबदारी आहे. महाराज त्या औरंगजेबाच्या मुलाला जाऊन भेटलेत मुअज्जमला. जेव्हा त्या औरंगजेबाला कळालं की माझ्या मुलाला महाराज भेटलेत, मग पुन्हा त्याचा राग महाराजांवरती कमी झाला. नंतर स्वतःच्या सुपुत्राला संभाजी महाराजांना मुअज्जमकडे महाराजांनी ठेवलंय, मनसबदारी दिलेली आहे. मग औरंगजेबाला कळालं अरे स्वतःच्या मुलाला शिवाजी ह्या पद्धतीने करतायत. म्हणजेच काय की एखाद्या शत्रूला कूल करण्यासाठी, शांतता करण्यासाठी आपण काय करू शकतो. महाराजांनी एवढंच नाही केलं, इतकं जे काही सोशल इंजिनिअरिंग म्हणतात
औरंगजेब शांत झाला त्या काळामध्ये 2 ते 3 वर्ष महाराजांना मिळाली. कशामुळे? हे जे काही राजकारण खेळलं ना, तुला भेटता आलो, नंतर संभाजीनगरला जाऊन त्याच्या मुलाला भेटले, त्याच्या मुलाकडे मोहज्जमकडे संभाजी महाराजांना त्यांनी मनसबदारी दिली. याच्यामध्ये 2-3 वर्ष टाइमपास झाला. म्हणजे औरंगजेबाने इकडे यायला उशीर केला. या 3 वर्षामध्ये महाराजांनी स्वराज्याची बांधणी, आखणी, मांडणी व्यवस्थित करून घेतली आणि पुन्हा अतिशय कठोर, अतिशय वेगळं राजकारण, म्हणजे राजकारणामध्ये किती महाराजांना त्यावेळेला यातना, वेदना झाल्या असतील तुम्ही समजून घ्या ना. महाराज राजगडावरती आल्यानंतर मथुरेला संभाजीराजे होते, शंभूराजे मथुरेला होते. शंभूराजे मथुरेला असताना राजगडावरती महाराज आले आणि एक बातमी पसरवली मुद्दामून की रस्त्यात ते येता येता शंभूराजांचं देहांत झालं, निर्वतले. माझ्या राजानं राजकारणासाठी नाही, समाजकारणासाठी, हिंदुत्वासाठी, ह्या देशासाठी, ह्या धर्मासाठी स्वतःच मुलाचं दशक्रिया विधी सुद्धा राजगडावरती केली. कोणता नेता, कोणता पुढारी असं करू शकेल याचा विचार करायला. कोणासाठी केलं माऊलींनी? त्यांना काही कमवायचं होतं? काही नाही कमवायचं होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून आल्यानंतर ज्या काही घटना झाल्यात, काय वेदना झाल्या असतील बापाला, आपल्या मुलासाठी केशव मुंडन करत असताना काय त्रास झाला असेल हे आपण समजून घेऊन त्या राहुल सोलापूरकरला त्या ठिकाणी सोलून काढायला पाहिजे. अगदी बरोबर सर. मला आणखी असं तुम्हाला विचारायला वाटतंय, आता या महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं राजकारण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती विशेष करून राजकारण केले जाते, पण त्यांनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार चालवला आपल्या काळात, तो राज्यकारभार आताच चालला जातो, त्याबद्दल आपण काय सांगा? डोळे बंद करावेत आणि कान उघडे ठेवावेत असं राजकारण चालू आहे. सोयीस्कर प्रत्येकाला वाटतं की शिवाजी महाराज जन्मास आलेत, पण ते माझ्या घरात नाही ना शेजारच्या घरात जन्मास आलेत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्यावरती जे राजकारण करतायत, माझ्या राजाने राजकारण आयुष्यात केलं नाही, कधीच नाही. महाराजांनी जे केलं ना ते समाजकारण केलं. आणि हे समाजकारण करत असताना महाराजांचा जो उद्देश होता, महाराजांचं जे काही ध्येय होतं, उद्दिष्ट होतं, ते फार आगळं वेगळं होतं. महाराजांनी त्या ठिकाणी असे महाराज नव्हते हो ना, असे महाराज नव्हते. कसे महाराज नव्हते की तुम्ही जा लढा ना, तुम लढो हम कपडे संभाळते, असा प्रकार नव्हता. शाहिस्ते खानाच्या वेळेला, उंबरखिंडीच्या वेळेला, आग्र्याच्या वेळेला, अफजल खानाच्या वेळेला, सुरतच्या स्वारीच्या वेळेला, कुठपर्यंत काय काय सांगू, कुठपर्यंत सांगू तुम्हाला. प्रत्येक वेळेला महाराज लीडला आहेत. लीडर का मतलब क्या होता है? लीडर मीन्स दोज हू लीड द आर्मी. त्यांनी घोड्यावर किंवा हत्तीच्या, मोगलांसारखं, मुसलमानांसारखं हत्तीच्या अंबारीमध्ये बसून काय आदेश दिले नाही. ते स्वतः लीडला राहिलेत, स्वतः फ्रंटला राहिलेत आणि 2 हात केलेले आहेत प्रत्येक वेळेला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे समजून घेणं, मला वाटतं ह्या राजकारण्यांना, कदाचित संभाजी महाराजांच्या मोठ्या भावाचं नाव सुद्धा माहित नसेल बऱ्याचशा राजकारण्यांना, आणि महाराजांच्या जेवरती राजकारण करतात ते. महाराजांचे मोठे भाऊ संभाजीराजे होते. हे किती लोकांना सांगायला पाहिजे, किती लोकांना माहिती असेल. ज्या संभाजी महाराजांचं ज्येष्ठ बंधू आपले महाराजांचे, ह्या अफजल खानाने दगा फितुरी केली आणि कनकगिरीच्या लढाईमध्ये मारलाय. कोणाला? महाराजांच्या मोठ्या भावाला. कोणी मारलं? अफजल खानाने. आणि जेव्हा केव्हा हा अफजल खान इकडे स्वराज्यात चालून आला, तेव्हा राजमाता जिजाऊ यांनी काय सांगितलं? शोभा, तुझ्या भावाच्या मृत्यूचा बदला घे. तुझ्या भावाला मारणारा हाच तो राक्षस. कोण? तो अफजल खान. तुझ्या वडिलांना विजापूरमध्ये पायामध्ये, हातामध्ये बेड्या टाकून साखळ दंड बांधून फिरवणारा तोच हा अफजल खान आहे. म्हणून ह्या अर्थाने जिजामातांनी जे काही सांगितलं महाराजांना, तू आता अफजल खानाकडे कशा पद्धतीने बघ. हे राजकारण नव्हतं, समाजकारण होतं. पहिला सुपुत्र असेल, बापाच्या अपमानाचा बदला घेणारा पहिला सुपुत्र. पानिपतकार आणि इतिहासकार म्हणून ज्यांचं नाव आघाडीला आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर विश्वास पाटील हे काल परवा कर्नाटकच्या राज्यात गेले होते. त्यांना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पिताश्री शहाजीराजे भोसले यांचं तुटकं फटके समाधी त्यांना पाहायला मिळाली. ती आपण आपल्या आई वडिलांची सुद्धा भविष्यात किंवा ह्याच्या अगोदर अशी बनवली नसेल की दुरावस्था त्या ठिकाणी त्यांना बघायला मिळते. त्यांनी त्याचा एक असा उल्लेख केलाय की सडलेला पत्रा सुद्धा त्या ठिकाणी शेड नाही, अशी अवस्था आहे. म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राने पाहिलं, जो महाराष्ट्र घडवला, त्याच्याच वडिलांची अशी दुरवस्था, याबद्दल आपण काय सांगा? आणि आदरणीय वंदनीय विश्वासजी पाटील पानिपतकार, ज्यांनी संभाजी महाराजांची सुंदर कादंबरी लिहिलेली आहे, वाचणे आहे. प्रत्येक घरात तो राष्ट्रग्रंथ म्हणून वाचला जावा. शिवाजी सावंत यांचा छावा आणि संभाजी हा यांचा, विश्वासरावांचा. खूप सुंदर प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर इतकं समर्पक आहे.
म्हणजे शहाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्या बाप लेकाचं जे काही बॉन्डिंग होतं ना, प्रेम होतं ना, ते अफलातून होतं. मला धगधगती मुंबईच्या ह्या चॅनलमध्ये, पॉडकास्टमध्ये हे सांगणं गरजेचं आहे की जेव्हा पुण्याला स्वराज्याचा कारभार माझं लेकरू कसं करतंय असं शहाजी महाराजांना कळालं. सहज महाराज 12 वर्षाचे असताना आले होते आणि 4-5 वर्षानंतर शहाजी राजे की माझा चिरंजीव कसं काम करतो बघण्यासाठी पुण्यात आले, महाराष्ट्रात आले. ते सहज आल्यानंतर त्यांना वाटलं की आपण जेजुरी खंडोबा देवस्थान करूया. आता हा प्रसंग इतिहासकारांनी नमूद केलेला आहे की जेव्हा शहाजी राजे खंडोबा दर्शनाला येत होते जेजुरीला, ते आपल्या हत्तीवरच्या अंबारीमध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या पायातले मोजडे, त्यांचे पायातले बूट किंवा शूज म्हणूया आजच्या शब्दामध्ये, मोजडे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या डोक्यावर घेतले. कल्पना करा, असं एक चित्र काढून बघा की शहाजी राजे अंबारीमध्ये हत्ती चाललाय, सैन्य चाललंय, त्याच्या बाजूला त्यांचं लेकरू राजे छत्रपती एका टोपलीमध्ये मस्तपैकी एका छान फुलांनी सजवलेल्या टोपलीमध्ये महाराजांचे मोजडे ठेवून चालतायत. असा सुपुत्र कुठे दिसणार आहे? कारण महाराजांना भगवा दोष दिला तो शहाजी महाराजांना, शहाजी महाराजांनी भगवा दोष दिला राजांना, शहाजी राजांनी राजमुद्रा दिली राजांना, शहाजी महाराजांनी हो स्वतः मुद्रित केलेली राजमुद्रा दिलेली महाराजांना. म्हणून महाराज म्हटलं ना तर पहिलं मंत्रिमंडळ देखील शहाजी राजांनीच दिलंय महाराजांना. म्हणून जगाला पहिला पंतप्रधान देणारे जे कोणी असतील ना ते शहाजी सूत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणजे कोणताही राजा त्याच्या काळामध्ये पंतप्रधान वगैरे मंडळ दिसत नाही, संरक्षण मंत्री किंवा अर्थमंत्री दिसत नाही. महाराजांच्या काळामध्ये तुम्हाला शपथविधी झाला 6 जून 1674ला, त्यावेळेला पंतप्रधान रामचंद्र पंत अमात्य दिसत आहेत. असा एकही राजा झाला नाही की ज्या राजाने आपल्या स्वतःच्या मुलाला न्यायालयासमोर उभे केलंय. म्हणून विचार करत असताना 3च राजांची जयंती उत्सव जोरात साजरी केली जाते हिंदुस्थानामध्ये. जगामध्ये कोणताही राजा म्हटलं तर हुकुमशाह असतो, पण मला आनंद आहे ते 3 राजे मराठी आहेत, महाराष्ट्रीयन आहेत. त्या 3 राजांची जयंती साजरी केली जाते. पहिलं तर माहिती आहे तुम्हाला महाराजांची जोरामध्ये 19 फेब्रुवारी जवळच आलाय. नंतर आपण करतो शाहू महाराजांची, राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी होते. आणि तिसरी होती ती महाराजा सयाजीराव गायकवाड यांची. हे 3 मराठी माणसं आहेत, मराठी राजा आहेत. हे नावाला राजे होते पण जे काही राज्य होतं ते प्रजेचं होतं. म्हणून विश्वासराव पाटलांनी जे सांगितलं, जे कर्नाटकमध्ये होदिग्रे नावाचं गाव आहे, त्या गावाच्या होदिग्रेच्या बाजूला जे काही राजेशहाजी यांचं रानडुकराची शिकार करत असताना त्या घोड्याचा पाय एका वेलीमध्ये अडकला आणि महाराज त्या ठिकाणी खाली पडलेत आणि त्या रिकिपीमध्ये पाय अडकलेला आहे कोणाचा, शहाजी महाराजांचा. तो घोडा बिचारा उधळलेला आहे, जोरात पळतो कारण त्याला रानडुकरा मागे धावायचं आहे. पण बिचारे ते मूक अश्व, त्याला तरी काय माहिती नक्की काय घडलंय. मग अशा ठिकाणी हा मृत्यू झाल्यानंतर व्यंकोजी राजे जे काही सावत्र बनतोय महाराजांचे, त्या व्यंकोजी राजांनी सर्व जे काही अंत्यसंस्कार वगैरे केले. पण आज तिथं गेल्यानंतर दुर्दैव आहे, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाही अवस्था या व्यवस्थेने व्यवस्थित ठेवलेली आहे. अर्थात ही जे काही आपल्या व्यवस्थेने किल्ल्यांची जी काही अवस्था करून ठेवलेली आहे. सिंदखेड राजाला जाऊन बघा काय बघायला मिळतं तुम्हाला, राजगडावरती जाऊन बघा काय मिळतंय, रायगडावरती काय मिळतं, पुरंदरवरती काय मिळतं, काही ठेवलं नाही ठिकाणावरती. पुरंदरवरती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे, सिंहगडावरती आपल्याला राजाराम महाराजांच्या जन्माचं मिळतंय किंवा मृत्यूचं मिळतंय. पण ह्या लोकांना काही पडलंच नाहीये. आम्ही समुद्रामध्ये किल्ले किंवा समुद्रामध्ये शिवस्मारक बांधण्याच्या गोष्टी करतो. अरे जे काही स्मारक माझ्या राजानं ह्या जमिनीवरती उभी केलेले आहेत, मी सांगतो धोळप साहेब तुम्हाला, हे जे काही 360 किल्ले आहेत ना, हे 360 किल्ले जर व्यवस्थित त्या ठिकाणी राखले, मेंटेन केले ना, तर मला वाटतं महाराष्ट्रीयन माणसाला शेती किंवा शेतामध्ये नांगर चालवण्याची गरज नाही. कारण ते किल्ल्यांवरतीच ट्रॅव्हल अँड टुरिझम होऊ शकतं. आणि हे जे काही माझी लेकरं आहेत ओमकार सारखी, या लेकरांना त्या ठिकाणी 2 पैसे मिळू शकतात. कारण जे काही मलेशिया सिंगापूर असेल वाळूमध्ये इमारती बांधल्यात तरी सुद्धा आज सर्व जग तिकडे जात आहे. माझ्या राजाने एवढं इथं काही करून ठेवलंय, ते किल्ले आम्हाला बघायचे वाटत नाही करायचे चारीधाम, नाही करायचे अष्टविनायक, नाही करायचे 12 ज्योतिर्लिंग, करायचे असेल तर मराठी माणसाने करावं. ते म्हणजे आयुष्यात किल्ले बघावे. ज्याने महाराष्ट्रात राहून किल्ले बघितले नाही त्याला महाराष्ट्रीयन म्हणायचं की काय, मला प्रश्न निर्माण होतो. सर मला ह्यालाच धरून एक आपल्याला प्रश्न विचारू वाटते, ज्या गडकिल्ले निर्माण केले, ती तटबंदी आज 100, 200 किती 300 वर्ष झाले असतील तरी सुद्धा ते मजबूत आहेत. पण काही ठिकाणी ते ढासळलेले आहेत. काही आपली तरुण पिढी जाऊन त्या ठिकाणी नांगरनाच करते किंवा ती घाणेरडे प्रकार त्या ठिकाणी करते. आणि ह्या मागच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे काही गड किल्ले आहेत त्यातले काही ठराविक नावारूपास आलेले गड किल्ले आहेत
त्यांच्या सरकारी बंगल्याला नावं दिलेत. तर मला एक असा प्रश्न पडतोय की जर सरकारी बंगल्याला नावे दिलेत तर त्या प्रत्येक मंत्र्याने संबंधित त्या गड किल्ल्याचं जर संवर्धन केलं तर त्याबद्दल आपण काय सांगू शकतो? खूप वेदना आहे, खूप त्रास होतो. मंत्र्यांचं जाऊ द्या, जेव्हा मंत्री चुकतो त्यावेळेला जनता चुकते. मी जिजाऊ यांच्या नावाचा पण एक बिअर बार बघितलाय महाराष्ट्रात, राजमाता जिजाऊंच्या नावाने. काय सांगतो, वाईट वाटतं, डोळ्यात आपल्याला अश्रू येते, इतकं भयंकर सत्य येते. किंवा तुम्ही राजमुद्रेची अंगठी घालतात, सिगारेट पितात, हा पण अपमानच आहे. तुम्ही महाराजांचे टॅटूज काढतात, ब्रेसलेट घालतात, दारूचा ग्लास तोंडाला लावतात, ब्रेसलेट महाराजांचा, तुम्ही ग्लास तोंडाला लावतात, हा पण अपमानच आहे. तुमच्या गाडीमध्ये महाराजांचा छोटा पुतळा आहे आणि ती गाडी बिअर बार हॉटेलच्या पार्किंग मध्ये आहे, हा पण अपमानच आहे. म्हणून तुम्ही जे सांगितलं ना, जे कळालंच नाही लेखांना, राजगड नाव देतात तुम्ही किंवा त्या ठिकाणी एखाद्या किल्ल्याचं पावनगड नाव देतात, फार चुकीचं आहे. मला वाटतं की नका करू. हा महाराजांचा जर तुम्हाला गौरव करता येत नसेल तर त्यांचा अवमान तरी करू नका. कारण जेव्हा मी माझ्या लेकराला रामाचं नाव देतो त्यावेळेला कमीत कमी त्याने रामासारखं 90-80% तरी वागावं अशी अपेक्षा असते. जेव्हा मी माझ्या मुलाला अथर्व नाव देतो गणपती बाप्पाचं, त्यावेळेला त्याच्यामध्ये ते काहीतरी झिरपावं, उतरावं अशी काहीतरी अपेक्षा असते. यांनी राजगड नाव दिलं घराला आणि त्या राजगडमध्ये काहीतरी वेगळंच काही घडत असेल तर, म्हणून ते फार चुकीचं आहे. आणि मला खरोखर वाईट काय वाटतं, रायगडावरती देखील आज महाराजांच्या काळामध्ये टॉयलेट बाथरूम सर्व व्यवस्था होती. महाराजांच्या काळामध्ये तुम्हाला ते आजही बघायला मिळतंय. मी जेव्हा जातो रायगडावरती माझ्यासोबतच्या लोकांना त्या अष्टप्रधान राण्यांच्या महालांमधले टॉयलेट आधी दाखवतो की महाराजांना आपल्या लेखी बाळींची, सुनांची, धर्मपत्नींची काळजी होती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी टॉयलेट बांधून घेतलेले आहेत. आज जेव्हा आम्ही रायगड बघायला जातो मुलाबाळांसह, आमच्या लेकीबाईंना फ्रेश होण्यासाठी तिथं बाथरूमची व्यवस्था नाही आहे. म्हणजे महाराजांच्या काळात जे होतं ते आज आम्ही उभं करू शकत नाही. हे दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. म्हणून त्या गोष्टी टाळायला पाहिजेत. एक सर शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, आता जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढी जसं आपण आता बोलल्याप्रमाणे स्टॅच्यू काढणे की हातामध्ये अंगठी प्रदान करतात, काही लोक दाढी वाढवतात, काही लोक चांदोकर काढतात. ह्या तरुण पिढीने असे करत असताना त्यातनं शिवाजी महाराजांच्या बद्दल थोडी तरी आस्था हवी, तसं वागण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. त्यांच्याकडून तो आमच्या पाहण्यात तर आजपर्यंत आला नाही. त्यांना तुम्ही काय संदेश द्याल तरुण पिढीला? आजच्या तरुण पिढीने काय शिकावं महाराजांपासून? महाराजांचं आयुष्य इतकं छान आहे ना, प्रत्येक पानापानावरती त्यांच्या आयुष्यातले जे काही 50 वर्षातलं आयुष्य आहे त्याच्यामध्ये खूप काही तरुणांसाठी आहे. आणि म्हणून त्यांनी महाराजांपासून जे काही शिकायचं असेल, वागायचं असेल, ते शिकणं, वागणं फार महत्वाचं आहे. महाराजांचं वागणं काय असेल, समजा आता परवाकडे एक 14 फेब्रुवारी गेला, मी त्या दिवशी सहज एक 4 ओळी लिहिल्यात. तिने मला गुलाब दिला आणि म्हटलं तू माझा होशील का. तिने मला गुलाब दिला आणि म्हटलं तू माझा होशील का. मी तोच गुलाब तिच्या चरणांवर ठेवला आणि म्हटलं तू मला शिवबा समजशील का. याचा अर्थ काय की कल्याणच्या सुभेदाराची सून ज्या पद्धतीने महाराज तिच्याकडे बघतात, ज्या पद्धतीने, किंवा सावित्रीबाई गायकवाड हिला ज्या पद्धतीने महाराज बघतात, आईच्या रूपात बघतात, लेकीच्या रूपात बघतात. आणि तरुणांना हे फार महत्वाचं आहे. म्हणजे दुसऱ्याची बाळ असेल, दुसऱ्याची बेटी असेल, ती अनंत काळासाठी, तुझ्यासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी एक कोण असते, राष्ट्रभक्ती असते, राष्ट्रशक्ती असते. आणि म्हणून महाराजांचा विचार तरुणांनी आतून घ्यायला पाहिजे. आतून घेत असताना महाराज ह्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला पुढे नेत असताना फक्त महत्वाच्या ओळी काय असतील, म्हणजे धोळप सर मला माफ करा पण इथं वेगवेगळ्या गटातटांचे सरदार झालेत. इथं वेगवेगळे, म्हणजे आमचे विठ्ठल शिंदे नावाचे कवी आहेत, ते त्यांच्या 4 ओळी सांगतो फक्त शेवटच्या तुम्हाला. इथं ना धुळप साहेब, इथं प्रत्येक गटातटांचे सरदार झालेत. कुणाच्या भावना भडकतात, कुणाच्या भावना सनकतात, पण शेजारी शेजारी बसल्यांची मन मात्र काचेसारखी तडकतात. दंगलीत जळून जातात सर्वसामान्य माणसं आणि राष्ट्रही. दंगलीत जळून जातात सर्वसामान्य माणसं आणि राष्ट्रही. अरे पण ज्याने दंगल घडवली ते कधी जळत नाही. राजे राजे तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात अहो राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही, तेच कळत नाही. आता हा धागा पकडून जर पुढे जायचं असेल तर महाराज समजून घेत असताना आपल्याला काय करायचंय, महाराज ज्या पद्धतीने वागतायत, दाढी वाढवणं म्हणजे महाराज नाही आहे.
ना टिळा लावणं, चंद्रकोर लावणं म्हणजे महाराज नाही आहे. महाराज समजून घेणं म्हणजे महाराजांची जयंती रोज साजरी करा. 19 फेब्रुवारी दररोज तुमच्या माझ्या घरामध्ये साजरी व्हायला पाहिजे, इतकं मोठं काम आहे महाराजांचं. म्हणून जेव्हा केव्हा मी महाराज सांगत असतो त्यावेळेला माझ्यासोबत गळ्यामध्ये किंवा माझ्या बॅगमध्ये कवड्यांची माळ असते. कवड्यांची माळ घेऊन सांगतो. कारण काय की माझ्या राजाने एवढं काहीतरी निर्माण केलंय, तरी कुठल्याही गड किल्ल्यांवरती नाव लिहिलं नाही राजांनी. ते जनतेच आहे, सार्वजनिक आहे. आणि म्हणून महाराज समजणं फार गरजेचं आहे. अपरिचित शिवराय सांगत असताना महाराजांचा जे काही काम आहे, उदाहरणार्थ जे काही आज आपण एकमेकाला फोन करतो, त्या काळामध्ये महाराजांना सुखाची आणि दुःखाची बातमी देण्यासाठी कधी त्यांनी तोफांचे बार याचा वापर केलेला आहे, कधी आगीचा वापर केलेला आहे. जसं सिंहगड जिंकला ना कोंढाणा, म्हणजे सिंहगड जिंकल्यानंतर तानाजीच्या भावाने सूर्याजी मालुसरे यांनी होळी पेटवली. त्याच्यावरनं कळालं, कम्युनिकेशन झालं, राजगड ते सिंहगड की गड जिंकला. म्हणजे महाराज किती ऍडव्हान्स होते. महाराज इतके पण ऍडव्हान्स होते किंवा प्रगत विचारांचे होते. किती प्रगत विचारांचे होते. काही लाकडातनं काळा धूर येतो म्हणजे अशुभ घटना, काही लाकडातनं जाळल्यावरती सफेद धूर येतो म्हणजे शुभ घटना. असं काही तासामध्ये, 1 तासामध्ये 360 किल्ल्यांवरती बातमी जात होती धुळसाहेब त्या काळामध्ये. तासाभरात जात होती. इतकी म्हणजे कधी महाराजांनी तो आवाजाचा वापर केला साऊंडचा, तोफेचा वेळेस, कधी आगीचा वापर केलाय, म्हणजे कधी झेंडे फडकवलेत किंवा सांगितलं. सर, आपण अपरिचित शिवराय आपण ज्या पद्धतीने व्यक्त केले त्यामध्ये असा एक मला प्रश्न पडलाय की छत्रपती शिवरायजी महाराजांना राज्याभिषेक का करावा लागला, त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकाल? खूप मनातला प्रश्न आहे तो आणि फार महत्वाचा प्रश्न आहे. 6 जून 1674 महाराज त्या ठिकाणी राजा किंवा राज्याभिषेक त्यांना करावासा वाटला. महाराजांना सिंहासन पाहिजे होतं 32 मन सोन्याचं, किंवा त्यांना राजा म्हणून मिरवायचंय, सोन्या नाणं उधळायचंय, असं काही नव्हतं. महाराजांना राजा होणं गरजेचं वाटलं. याचं कारण काय की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा त्यांना एक मराठ्यांचा सेनापती म्हणून मिळालेली वागणूक, म्हणजे आग्रा शहरामध्ये घुसत असताना त्यांना कोणी घ्यायला पण नाही आलं, रिसीव्ह करायला पण नाही आलं, किंवा 3ऱ्या-4थ्या रांगेमध्ये त्या दरबारामध्ये अवमानित करण्यात आलं. त्याच्यानंतर साधा सेनापती सारखं वागणूक करत असताना त्यांनी ती काही एक वेगळ्या कोठीमध्ये पण त्यांची नंतर राहण्याची व्यवस्था करण्यात आली. हा एक महाराजांना हे जाणवलं की राजा न होण्याचं कारण, आणि मग त्यांनी 6 जून 1674 जो काही राज्याभिषेक करून घेतला. आता लक्षात येईल तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर. महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज कुठे गेले? गोवळकोंड्याकडे गेले. दक्षिणेची दिग्विजय मोहीम महाराजांनी घेतली. जेव्हा कुतुबशाहकडे महाराज गेले, दक्षिणेकडे राजा झाल्यावर गेले. आधी राजा नसताना औरंगजेबाकडे गेले होते, आता राजा झाल्यावर कुतुबशाहकडे गेले. तर कुतुबशाहने रस्त्यावरती रांगोळ्या काढल्या महाराजांच्या स्वागताला, कारण महाराज राजा झालेले होते. त्यांच्या अंगावरती सुवर्णाची फुलं उधळण्यात आली, सोन्याची फुलं उधळण्यात आली. त्यांना जी काही वागणूक मिळाली, महाराजांना हेच जगाला दाखवून द्यायचं होतं, स्वराज्याला दाखवून द्यायचं होतं काय की राजा बनणं गरजेचं काय. राजा नसताना मिळालेली वागणूक, राजा असताना मिळालेली वागणूक, ह्या महत्वाचा फरक होता. आणि राजा झाल्यानंतर महाराजांच्या अंगातला, रक्तातला जो काही सैनिक आहे ना, तो नव्हता थांबलेला, अजिबात थांबलेला नव्हतं. कारण 6 जून 1674 आधी, जूनच्या आधी एप्रिलमध्ये महाराज म्हणजे राजा बनणार आहे जूनमध्ये, आणि त्याच वर्षी एप्रिलमध्ये महाराज स्वतः घोड्यावर बसून केंजळगड वरती मोहीम करतात आणि जिंकून आणतात. स्वतः घोड्यावर बसून महाराज स्वतः राजा बनणार आहे माणूस पुढच्या महिन्यात. म्हणजे उद्या मुलाचं लग्न असेल तर आपण 2 महिने त्याला घराबाहेर पडू देत नाही, तो नवरदेव आहे, जीवाची काळजी घे. महाराज राजा बनणार आहे तरी सुद्धा हातामध्ये तलवार, हे फार महत्वाचं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याभिषेक करून घ्यावा लागला, करावासा वाटला, कारण त्यांना हिंदुस्थानामध्ये निरोप द्यायचा होता की राजा बनणं काय असतं. राजा असल्यानंतर मावळ्यांची जी काही इच्छा होती ती परिपूर्ण करत असतानाच स्वराज्य आणि सुराज्य, स्वराज्य आणि सुराज्य हा महत्वाचा फरक दाखवायचा होता. धुळप साहेब, धगधगती मुंबईमध्ये मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे, या ठिकाणी घरामध्ये स्वराज्य असतं आपल्या, पण घराच्या बाहेर पाऊल टाकल्यावर सुराज्य नावाचा प्रकार दिसतो का? आज स्वराज्य आहे घरामध्ये, स्वतंत्र आहे तुम्ही आणि सर्वजण, पण घराच्या बाहेर पाऊल टाकलं तर सुराज्यासारखा रस्ता दिसतो, सुराज्यासारखं लाईट पाण्याची व्यवस्था दिसते, ऍक्सिडेंट दिसतात, ट्रॅफिक दिसते, भ्रष्टाचाराचे इश्यू सुराज्यात. याला का रामराज्य म्हणायचं आहे? म्हणजे स्वराज्य आणि सुराज्य, महाराजांच्या काळामधलं जे काही स्वराज्य होतं त्यामध्ये सुराज्य देखील होतं. म्हणून महाराजांना राज्याभिषेक करावा लागला. त्याचं कारण तेच आहे की राजा बनल्यानंतर मला जनतेची सेवा करण्यासाठी राजा बनायचा आहे, त्यांचा आशावाद होता.
अगदी बरोबर सर. आणि आज आपण शेवटच्या टप्प्यात जात असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण अनेक पैलू व्यक्त केले प्राध्यापक रवींद्र पाटील सरांनी. आता आपण त्यांना एक शेवटचा प्रश्न विचारतो. समजा आज रोजी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलायला ती संधी मिळाली तर आपण त्यांच्याशी काय बोलाल हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला खूप आवडेल. एक आपण काय बोलाल महाराजांशी हे महाराजांशी महाराजांशी बोलायची संधी सोबत महाराज असताना फोनवरती बोलणं उचित नाही वाटत मला. म्हणजे महाराज यांच्याशी बोलत असताना मी कल्पना करतो आणि मी महाराजांशी संवाद साधतो या पद्धतीने बोलतोय. राजे मुजरा मुजरा राजे मुजरा करतोय मुजरा. हा तोच तो. हा अहो सह्याद्रीच्या मावळ प्रांतातला तुमचा. तुम्हीच हा मर्दांचा महाराष्ट्र घडवला ना राजे. सर्व सुखात आहे महाराष्ट्र. काय म्हणताय? आहे बघा असं वाटत महाराष्ट्र. काय राजा काय चुकलं आमचं मावळ्यांचं? ते खरंच आहे. खरं हो ना महाराज. गनिम शब्दाची व्याख्या बदलली म्हणे. कशी हो महाराज? आपल्याच लोकांपासून. हो दुःख आहेच महाराज. काय म्हणताय? कधी तुम्ही रायगडावर पुरंदरवर पण जाऊन आला? कचरा, अरे बापरे, प्लास्टिकचा कचरा, त्या ठिकाणची झालेली नासधूस नाही बघवली गेली महाराज. अगदी महाराज मनातला आहे. मग खरा गनिम हाच का जो आपल्या गड किल्ल्यांची काय म्हणताय त्यांचा बंदोबस्त करा म्हणताय आधी? हो राजे नक्कीच त्यांचा बंदोबस्त करू. हो हो नक्कीच. आपल्याच माणसांपासून भीती आहे म्हणे स्वराज्याला. राजे तुम्ही सांगा ना, आम्ही मावळे तयार आहोत. तुमच्याशी बोलायला भेटतंय महाराज, हेच माझं भाग्य आहे. हो नक्की. महाराष्ट्र पुन्हा तुमच्या मनातला करण्यासाठी आम्ही मावळे तयार आहोत. अगदी मनात, ध्यानात आणि कानात आलाय तुम्ही सांगितलेला संदेश. नाही महाराज नाही, तसं पाप माझ्याकडनं तरी होणार नाही. हो महाराज, छोटासा मावळा आहे, फक्त 1 रुपया मानधन घेऊन तुमचं विचार सांगत असतो. कारण तुमच्या विचारांची किंमत करणाऱ्याची अवकात चौकात सत्कार करण्यासारखे आहे. म्हणून नाही महाराज नाही, मी आयुष्यात असं पाप करणार नाही. अगदी तुम्ही जनतेची जी सेवा करायची आम्हाला जे काही आदेश हुकूम दिलेत तसाच हा मर्द मावळा महाराष्ट्रातल्या मातीतला मावळाच नाव माझं. हो मावळाच. मुजरा करतो महाराज, मुजरा करतो. पुन्हा बोलूया कधी. मुजरा महाराज मुजरा.